हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी श्वेता. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं डेली बेसिक स्किन केअर रुटीन. तर जास्त टाईम वेस्ट न करता लेट्स गेट स्टार्टेड. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण असं हे हेडबँड लावून घेणार आहोत. क्यूट असं, ज्याच्यानं तुमचे हे बेबी हेअर्स असतात बॅक साईडचे पण मानेला तुम्हाला स्किन केअर करताना प्रॉब्लेम येणार नाही. पण मागं टाय झालेत. तर हे कुठल्याही ब्रँडचं पेड प्रमोशन नाही आहे. हे जे मी जे बेसिक प्रोडक्ट्स वापरते, जे अफोर्डेबल आहे, माझ्या स्किन टाईपला सूट होणारे आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर फर्स्ट आपण 4 स्टेपमध्ये स्किन केअर रुटीन फॉलो करत आहोत. फर्स्ट आहे टोनर, त्यानंतर सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. तर मी हे सगळं डॉट अँड कीचं वापरते, कारण की तुम्ही बघू शकता माझा स्किन टाईप हा ड्राय नाही म्हणता येणार, कम्प्लिटली नॉर्मल टूवर्ड्स ड्राय. तर मी जे ड्राय स्किनसाठी हायलोरॉनिकवाले असतात प्रोडक्ट, त्यांची जी ब्लू कलरची रेंज आहे ती वाली वापरते. तर त्यामध्ये हे टोनर आहे जे माझं संपत आलं. त्यानंतर सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, हे सगळे मी तुम्हाला करून दाखवणार आहे. यामध्ये 2 टोनर येतात ॲक्च्युली. मिल्की टोनर त्यांनी लास्ट टाईम न्यू लॉन्च केलं होतं. आधी मी हे वालं टोनर वापरत होते, जे एकच यायचं हायड्रेटवालं. त्यानंतर त्यांनी हायड्रेटमध्येच ही वाली रेंज काढली, मिल्की टोनर. तर त्यावेळेस मला वाटलं याची प्राईस थोडी एक्सपेन्सिव्ह होती या कम्पेअरमध्ये. तर मला वाटलं काहीतरी चांगलं असेल हे, आणि मी हे लिटरली घेतलं. पण हे पाणी आहे, फक्त पाणी, काहीही होत नाही आहे. त्यामुळे मी याची संपण्याची वाट बघते आणि खूप जास्त यूज करते, तरी हे संपत नाही आहे. तर मी याचा रिव्ह्यू करणार आहे आज. हे यूज करून दाखवणार. हे खूप छान आहे. हे तुम्ही लावलात ना तर एकदम मॉइश्चरायझिंग. तुम्हाला क्वांटिटी दाखवते मी. थोडी अशी क्वांटिटी घ्यायची तुम्हाला, दिसतं. आताच्या पामवर घ्यायचं आहे. जस्ट तुम्हाला पूर्ण फेसला लावायचं आहे, नेकला व्यवस्थित लावायचं आहे. टोनर काय काम करतं? टोनर आपल्या स्किनचं pH लेवल बॅलन्स करण्याचं काम करतं. भरपूर जण असं म्हणतात टोनर स्किप करायला पाहिजे का, पण मला खूप सवय आहे टोनरची. मी तरी टोनर स्किप करू शकतो नाही. असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ड्रायनेस पूर्ण असा गेलेला आहे. त्यानंतर आपण यूज करत आहोत हे सिरम. तर सिरम काय काम करतं? सिरम आपलं स्किन टेक्स्चर इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं. सिरममध्येही भरपूर टाईप असतात. तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग चूज करू शकता सिरम. जसं हायलोरॉनिक आहे, नायासिनेमाइड आहे, सॅलिसिलिक आहे. सॅलिसिलिक जे पिंपल, ॲक्ने मार्क्सवर तुमच्या काम करतं. नायासिनेमाइड डार्क स्पॉटवर काम करतं, ऑइली स्किनसाठी बेसिकली. माझी ड्राय स्किन आहे तर मी हे वाला यूज करत आहे. हे सिरम पण खूप छान आहे. असं 3-4 ड्रॉप तुम्ही जेवढं तुमच्या फेसला तुमच्या जेवढी क्वांटिटी हवी आहे त्याप्रमाणे घेऊन तुम्ही लावू शकता. आता जास्त झालं आहे, मी नेकला पण लावणार. जस्ट मसाज करायची आहे तुम्हाला व्यवस्थित. हे पण खूप हायड्रेटिंग आहे सिरम. ॲक्च्युली मला हे सगळे डॉट अँड कीचे प्रोडक्ट आवडतात, म्हणून मी हेच वापरते. आता याला ऑलमोस्ट 2 to 3 इयर्स झाले मी डॉट अँड कीचे प्रोडक्ट वापरते. सिरम मी कधी कधी स्किप करते, पण आता सध्या विंटर आहे, तर विंटरमध्ये थोडीशी स्किन जास्त ड्राय होते, तर आपल्याला थोडीशी जास्त केअर करायला लागते स्किन. ही झाली प्लीज सेकंड स्टेप सिरमची. तर यानंतर आपण वापरणार आहोत डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझर ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी. तर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही वापरू नका, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. कारण की ज्यांची ऑइली स्किन असते त्यांना हे जास्त ग्रीसी वाटू शकतं. तर तुम्हाला मॉइश्चरायझरची क्वांटिटी मी दाखवते. एवढं मी मॉइश्चरायझर घेते माझ्या फेसच्या अकॉर्डिंग.
हे मॉइश्चरायझर माझं वन ऑफ द फेवरेट मॉइश्चरायझर आहे. खूप छान असं एकदम लाईट वेट आहे, एकदम मॉइश्चराईज करतं. मला विंटरमध्ये मी आत्ता सिरम यूज करत आहे, एरवी मी स्किप पण करते. तर हे पण तुम्हाला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मॉइश्चरायझर, मसाज करायची व्यवस्थित. तुम्ही बघू शकता एकदम हायड्रेटिंग आणि प्लम्पी स्किन दिसते, एकदम हेल्दी जिम. त्यानंतर लास्ट येतं ते सनस्क्रीन. सनस्क्रीनची क्वांटिटी आपल्याला हे 3 फिंगर्स आहेत ना आपले, तेवढी घ्यायची क्वांटिटी. मी तुम्हाला दाखवते 1 2 3. असं 3 फिंगर्स एवढी क्वांटिटी घ्यायची तुम्हाला. जस्ट लावायचं. सनस्क्रीन कमी लावायचं नाही आहे तुम्हाला, कारण की सनपासून प्रोटेक्ट केलं पाहिजे आपल्या सनस्क्रीनने. एवढी क्वांटिटी घ्यायचीच आहे तुम्हाला सनस्क्रीन. भरपूर जणांचे क्वेश्चन असे असतात की थंडीमध्ये सनस्क्रीन स्किप करायला हवं का? तर मी तर सांगाल ऑल सीझनमध्ये तुम्ही बाहेर जा, घरी थांबा, तरी तुम्हाला सनस्क्रीन हे कंपल्सरी यूज करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम असा परफेक्ट असा स्किन केअर झालेला आहे. फक्त हे कोणी घेऊ नका. जर तुमची नॉर्मल स्किन आहे तरीसुद्धा हे पाण्यासारखंच आहे, काही कामच करत नाही. तर मी तुम्हाला रेकमेंड करेल, जर तुमची स्किन ड्राय असेल, नॉर्मल टू ड्राय, तर तुम्ही हे घेऊ शकता. जर तुम्हाला असं मॉइश्चरायझिंगवाला इफेक्ट हवा आहे तर हे वाला तुम्हाला मी रेकमेंड करेल. अदरवाईज यामध्ये पिंक पण येतं. जर तुमची स्किन नॉर्मल टू ऑइलीकडे टुवर्ड्स ऑइली असेल तर तुम्ही ते वाला घ्या. स्ट्रॉबेरी समथिंग येतं ते वाला पिंक टोनर यूज करू शकता तुम्ही. माझी फ्रेंड ती ॲक्च्युली वापरती, तर ते चांगलं आहे, तुम्ही डेफिनेटली वापरू शकता ते. आणि जर तुमची टुवर्ड्स ड्राय असेल तर हे वाला ब्लूवाला वापरू शकता. हे तर मला वेस्ट ऑफ मनी, जास्त क्वांटिटीमध्ये यूज करण्याचा प्रयत्न केला की हे संपून जावं, आणि अजून संपलं नाही. आणि मी हे रिस्टॉक केलेलं आहे आत्ता बाय 2 ॲट 699 सेलमध्ये. लिप बाममध्ये आत्ता सध्या मला ॲक्च्युली इन्फेक्शन झालं होतं लिप्सला, ते असं पील होत होती स्किन. तर डॉक्टरांनी मला, दाखवते मी तुम्हाला, हे निव्हियाच्या क्रीमसोबत हे वाला दिलेलं आहे जेल, एटोनाईट जेल, ते त्यात मिक्स करून दाखवते तुम्हाला. पण खूप छान आहे. मला तर असं वाटतं आहे पूर्ण विंटर मी हे यूज करायला पाहिजे. इतकं मॉइश्चरायझिंग आहे, त्याचे कुठलाही लिप बाम हे काम करत नाही, एवढं छान असं आहे. तर हे तुम्हाला थोडंसं क्वांटिटी घ्यायची आहे, तुमच्या लिप्सला लागते तेवढं. असं हातावर घेऊ शकता तुम्ही, म्हणजे तुम्ही नका करू, मी जस्ट सांगते तुम्हाला. आणि हे जेलची पण तेवढीच क्वांटिटी घ्यायची. एकदम ट्रान्सपरंट आहे, इथं दिसत असेल तुम्हाला. आणि ते मिक्स करायचं, जस्ट मिक्स करून लावायचे. पण खूप छान आहे हे. मला तर असं वाटतं आहे लिप बाम सोडून मी हेच लावायला पाहिजे. मी खूप सारे लिप बाम चेंज केले, असे स्किन पील होत होती माझी, त्यासाठी शेवटी मी डॉक्टरांकडे गेले, त्यांनी हे दिलं, मी आल्या लावलं, आणि लिटरली माझं जे होतं ना पील झालेलं ते पूर्ण गेलं लगेच, मॅजिक. तर हे असं घेते मी, मिक्स केलं. खूप छान आहे. तुम्ही किती पण क्वांटिटी लावा, ते पूर्ण तुमच्या लिप्समध्ये ॲब्झॉर्ब होतं. तर हे होतं आज माझं बेसिक स्किन केअर रुटीन. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला सांगा कॉमेंटमध्ये. आणि अजून तुम्हाला काय काय कंटेंट बघायला आवडेल तेही सांगा. त्यासोबत मी स्टिचिंगसुद्धा करते. वेगवेगळे आउटफिट मी स्टिच करत असते, इन्स्पिरेशनल किंवा रिक्रिएशन करत असते, त्याचे पण मी शॉर्ट्स टाकते. पण असंच डेली स्किन केअर टिप्स, हेअर केअर टिप्स आणि स्किन केअर रुटीन मी तुमच्यासोबत नक्कीच फॉलो करेन. हे होतं माझं आजचं मॉर्निंग स्किन केअर रुटीन. तर एक दिवस मी तुमच्यासोबत नाईट स्किन केअर रुटीनसुद्धा माझं शेअर करेन. हे बघू शकता तुम्ही, फेसवरचा ग्लो एकदम नॅचरल. तुम्हाला फाउंडेशन, स्किन टिंट यूज करण्याची गरज नाही. स्किन केअर हा असा विषय आहे, तुम्ही जर डेली कराल
तर स्किन खूप इम्प्रूव्ह होते. तर तुम्ही करायला हवं नक्कीच. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.